हॅलो हाय हॅलो हॅलो हॅलो. दुपारच्या जेवणामध्ये मस्तपैकी मटकी आणि वड्याची भाजी होती. तुमच्याकडे काही ठिकाणी सांडगे पण म्हणतात. त्याच्यानंतर जेवण वगैरे झालं आणि अव्याश उठला होता म्हणून मग त्याची मस्ती चालू झालेली होती. संध्याकाळचा चहा सगळ्यांसाठीच बनवला, पण ह्या दोघांना तर चहापेक्षा ना फोनमध्येच जास्त बघायचं होतं. त्याच्यानंतर सकाळी सकाळी काकूंनी आज आमच्याकडे डुबुक वड्याची भाजी काळी रश्शी बनवली. आणि तुमच्याकडे डुबुक वड्याला काय म्हणतात तेही मला सांगा. डुबुक वडा मस्तपैकी शिजत होता आणि त्याचं प्रिपरेशन काकू इकडे करत होत्या. आणि आता ह्या नवीन काकू आल्या तर त्या हिशोबाने बघू काय होतं. त्याच्यानंतर तिकडं स्वयंपाक झाला तोपर्यंत बिग बास्केट म्हणजे मोठी टोकरी असं वरूनचं म्हणणं आहे, त्याची ऑर्डर आलेली ती मी रिसीव्ह केली कारण घरामध्ये दुसरं कोणी अवेलेबल नव्हतं. त्याच्यानंतर दुपारच्या जेवणामध्ये भोपळ्याची भाजी मी खाल्ली, बाकीसाठी राईस आणि डुबुकडा होता. आणि अव्यांश मस्तपैकी सगळं झाल्यानंतर खेळला झोपला आणि झोपी गेल्यानंतर तो झोपल्यानंतरच मी माझी आईस्क्रीम एन्जॉय केली. कारण पाऊस जरी पडत असेल तर थोडीशी कधी कधी आईस्क्रीमची क्रेविंग होते. म्हटलं चला थोडीशी आईस्क्रीम खाऊयात, पण त्याला झोपायची नादामध्ये ती पूर्ण वितळून गेली. त्याच्यानंतर संध्याकाळी म्हटलं चला बाहेर जाऊयात, तर पाऊस खूप पडायला लागला म्हणून केळी खाल्ली भूक लागली तर, आणि दिवसाचा शेवट केला.